त्या एनईपी नुसार कुठल्याही पद्धतीने तिसरी भाषा शिकणं कंपल्सरी नाहीये। तज्ञांनुसार सुद्धा कुठल्याही पद्धतीने तिसरी भाषा 4थी पर्यंत देणं हे चुकीचं आहे। याचा अर्थ सरकार मुजोरपणे मतदारांचं मत डावलून तुमची काही किंमत नाही हे सांगून असा निर्णय घेते का? आता हात जोडतोय, उद्या हात उचलायला कमी करणार नाही। नमस्कार, मी संतोष जाधव। आता काही दिवसापूर्वीच राज्य सरकारने नवीन नियम काढला, नवीन जीआर काढला। त्यानुसार इयत्ता 1ली 4थी पर्यंतच्या मुलांना तिसरी भाषा शिकणं कंपल्सरी केलंय आणि ती भाषा ही हिंदी असणार। त्याबद्दल हा व्हिडिओ। तर मुद्दा क्रमांक 1, मुख्यमंत्र्यांनी जो आधार सांगितला एनईपीचा, त्या एनईपी नुसार कुठल्याही पद्धतीने तिसरी भाषा शिकणं कंपल्सरी नाहीये, बंधनकारक अजिबात नाहीये। मग सरकारने हा हिंदी लादण्याचा प्रयत्न का केला? दुसरी गोष्ट, तज्ञांनुसार सुद्धा कुठल्याही पद्धतीने तिसरी भाषा 4थी पर्यंत देणं हे चुकीचं आहे, कारण मुलांची वाढ झालेली नसते आणि मुलांना भाषांमध्ये फरक कळत नाही। तर 1-2 भाषा मुलांना प्रॉपर शिकू द्या, जी की मराठी पहिली भाषा असेल, इंग्रजी ही दुसरी भाषा असेल। मग हिंदी लादण्याचा हा अपरिपक्व निर्णय सरकारने का घेतला? आणि तिसरा मुद्दा म्हणजे, जर मराठी माणसांनी इतकं आंदोलन करून, इतका विरोध करून सुद्धा सरकारला त्याचा काही फरक पडत नाहीये, सरकारने फक्त 2 महिन्यानंतर शुद्धीपत्रक काढलं। याचा अर्थ सरकार मुजोरपणे मतदारांचं मत डावलून तुमची काही किंमत नाही हे सांगून असा निर्णय घेते का? जर हे असं असेल तर कुठल्याही पद्धतीने एक मराठी माणूस म्हणून मी गप्प बसणार नाही। कारण आता जेव्हा बाहेर बघतो, मी स्वतः एक शिक्षक आहे, वर्गात मुलांशी बोलताना कळतं, मुलाचं आडनाव मराठी, त्याच्या बाजूला बसताना मराठी, पण ते आपसामध्ये मराठीत बोलत नाहीत का? त्यांचं शिक्षणाचं माध्यम ही इंग्रजी। त्याबद्दल मला मुद्दा काही नाहीये, पण शिक्षणाचं माध्यम इंग्रजी, त्या शाळा महाराष्ट्रामध्ये याची भाषा ही मराठी, तरीही त्या शाळांमध्ये मराठी बोलण्याला पूर्णपणे बंदी असते। जर तुमचं माध्यम मराठी, माध्यम इंग्रजी असेल, शाळा मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये, मग तुम्ही हिंदी मुलांना जबरदस्ती का करता? त्याचा सिंपल तर्क काय असतो की बऱ्यापैकी मुलांना मुलंही नॉन महाराष्ट्रीयन आहेत। अरे मग त्यांना शिकवा ना, तुमचं काम शिकायला शिकवणं। जर आत्ताची अवस्था असेल, मग विचार करा, जर पहिलीपासून, इयत्ता 1लीपासून त्या मुलांना तुम्ही जर हिंदी लादायला सुरुवात केली, तर ज्या कुठल्या मुलांना थोडंफार जरी मराठी येतं त्यांची पण अवस्था खराब होऊन जाईल। आणि माझी पालकांना कडून विनंती आहे, जर तुमची शाळा, मुलांची शाळा तुम्हाला म्हणते की तुमच्या मुलाला हिंदी येत नाही, तुम्ही त्याशी घरी हिंदीमध्ये बोला, मराठी बोलणं बंद करा, तिकडेच तुम्ही स्टँड घ्या, त्या शाळेला सांगा ठणकावून, हे बाबा आम्ही मराठी आहोत, तुम्हाला शिकवायला सांगितलंय, तुम्ही ते करा, आम्ही कुठल्याही पद्धतीने हिंदीमध्ये मुलांशी बोलणार नाही आणि तुम्हीही मुलांना हिंदी बोलणं बंद करून टाका, आम्ही महाराष्ट्रीय आहोत, आम्हाला त्याचा अभिमान आहे। राहिला मुद्दा या शास्त्रीय निर्णयाचा, तर माझी सरकारला हात जोडून विनंती आहे, आता हात जोडतोय, उद्या हात उचलायला कमी करणार नाही। हात जोडून विनंती करतोय की प्लीज कृपा करून हा निर्णय परत घ्या, कुठल्याही पद्धतीने मराठीची अस्मिता कमी करू नका। पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी जी गरज आहे, त्या 2 भाषा ठीक आहे। तिसरी भाषा जर स्वेच्छेने शिकायची असेल तर ती 5वी 6वी पासून पुढे शिकू द्या। हा जीआर मागे घ्या। गरज पडल्यास, जर प्रेमाने सांगून कळत नसेल तर गरज पडल्यास आंदोलनाची तयारी आम्ही केलेली आहे। मी कुठल्याही पद्धतीने हा जीआर मान्य करणार नाही आणि माझी प्रत्येक मराठी माणसाला विनंती आहे की तुम्ही सुद्धा याबद्दल स्टँड घ्या। ही आपल्या मराठीवर केलेला हा वार आहे। जर आपण आत्ता एकत्र नाही आलो तर उद्या आपलं मराठी पण कायम संपून जाईल। एक शिक्षक म्हणून मी हे रोज बघतोय, खूप त्रास होतो। 12वीची 13वीची मुलं, त्यांचे आई वडील, ज्यांचा जन्म मुंबईचा, 20-40 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेत, पण त्यांना हिंदीचं एक वाक्य बोलता येत नाही किंवा बोलणं समजत नाही। मग विचार करा, जर आपली मराठी मुलं सुद्धा पहिलीपासून हिंदी शिकतील तर त्यांना काय वाटेल, हिंदी आमची भाषा आहे आणि मराठी आणि हिंदीमध्ये त्याचा फारसा किती फरक आहे। माझी ही प्रत्येक पालकाला विनंती आहे की तुम्ही शाळेला ठणकावून सांगा की आम्ही कुठल्याही पद्धतीने आमच्या मुलांना हिंदी शिकायला परमिशन देत नाहीये आणि तुम्ही सुद्धा आमच्या मुलांवर हिंदी लादू नका। पहिलीपासून तर अजिबात नाही। आणि ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांना पण सांगा की आमच्या मुलाला मराठीत बोलण्यात स्वातंत्र्य द्या। तुमचं माध्यम इंग्रजी आहे,
तुम्ही इंग्रजी शिकवायला कमी पडत असाल तर मुलांना मराठीत बोलू द्या. शेवटी प्रत्येक मराठी माणसाला माझी हात जोडून विनंती आहे, बाबा आपली जागा हो. आता आपल्या अस्तित्वावर प्रश्न आलाय. तुम्हाला वाटत असेल या जीवनाने काय फरक पडणार, जरा पुढचा विचार करा. हात जोडून विनंती करतोय, आता एकत्र या. गरज पडल्यास सोशल मीडियावर जमेल तिकडे ऑनलाईन आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरायची तयारी ठेवा. मी सगळ्यात पुढे काय उभा असेल, गरज पडली तर वार झेलू, पण आता मराठीला कमी पडू देणार नाही. तुमची साथ हवी, तुम्ही ती नक्की द्याल अशी आशा आहे. जय महाराष्ट्र.